पुढची बातमी बघूयात। कार अपघाताच्या प्रकरणी नृत्यांगना गौतमी पाटील हिला पुणे पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे। अपघाताच्या वेळेला गौतमी पाटील ही तिच्या गाडीमध्येच नव्हती आणि त्याचमुळे तिच्यावरती कोणतीही कारवाई होऊ शकत नाही किंवा तिच्या विरोधात कोणताही गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असं पुणे पोलिसांनी स्पष्ट केलंय। अपघाताच्या आधीचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं। यामध्ये ड्रायव्हरची चूक असल्याचंही स्पष्ट दिसतंय, असं पोलिसांचं म्हणणं आहे। 30 सप्टेंबरला पुण्यामध्ये गौतमी पाटीलच्या वाहनानं एका रिक्षाला धडक दिली होती, ज्यामध्ये रिक्षा चालक गंभीररित्या जखमी आहे। जी आहे व्हेकल तर ती गौतमी पाटीलच्या नावावर आहे। तर काही गाडीचे डॉक्युमेंट्स इन्शुरन्ससाठी आपल्याला लागतात, त्यासाठी डिटेल्ससाठी कदाचित पोलीस स्टेशनने त्यांना पत्र पाठवलं असेल। तपास आहे तो कायदेशीर प्रकरणी चालेल। एव्हिडन्स बेसनुसार पोलीस याच्या ठिकाणी काम करते। अपघाताच्या गुन्ह्यामध्ये ज्या गुन्ह्यात शिक्षाच ह्या गंभीर अपघातामध्ये 3 वर्षापेक्षा खाली तर त्यात अटकेचा विषय काही येतच नाही।